मित्रांनो, आज मी जाणार आहे पवना लेकला आणि आत्ता सकाळचे जवळपास 8 वाजलेले आहेत। मला आज निघण्यासाठी उशीर झालेला आहे आणि इकडे बाहेर पण थोडंसं ऊन दिसतंय आणि इथून जाण्यासाठी मला जास्त वेळ लागणार नाही, जवळपास 1 तास लागेल। एका तासामध्ये आपण तिथे पोहोचू आणि चला तर मग आणि आपण ही आज राईड एन्जॉय करू। इकडे आजूबाजूला पूर्ण नर्सरी आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे पवना लेकला जाते वेळेस हे कुठलं तरी गाव आहे, मला याचं नाव लक्षात नाही आहे, पण या गावामध्ये सर्व इकडे अशीच नर्सरी आहेत। आज जास्त काही ऊन नाही आहे, त्याच्यामुळे मी थोडं लेट निघलो आहे। तरीसुद्धा मला सकाळी लवकर निघायचं होतं, पण मला सकाळी निघता आलं नाही आणि अर्धा पाऊण तासामध्ये आपण तिथे पोहोचून जाऊ। आणि रोड पण जवळपास सर्व सारखाच आहे, चांगलाच आहे सर्व रोड, त्यामुळे एवढं काय वाटणार नाही तिकडे आता जाते वेळेस। आणि हा गावाकडचा रोड असल्यामुळे इकडे एवढी जास्त ट्रॅफिक नसते कधीच, त्यामुळे एकदम निवांत आहे इकडे। विजय रोज नर्सरी आणि समोर जो फ्लायओव्हर दिसतो ना, तिकडे पण खाली नदीला नेहमी खूप पाणी राहतो वाहणारं। इथे पाणी मस्त एकदम। पवना लेकला जाते वेळेस हा इथे मशरूम कॅफे आहे आणि इथे मी नेहमी येत असतो। तुम्हाला जर मशरूमचे मल्टिपल व्हरायटी ट्राय करायचे असतील ना, तर इथे एक वेळेस तुम्ही अवश्य भेटा। हे कॅफे माझं तर फेवरेट आहे आणि इकडे सर्व मशरूमचे आपल्याला वेगवेगळे व्हरायटी इकडे आपल्याला पाहायला मिळतात। वाह, आज सीन किती भारी दिसतोय। पावसाळ्यामध्ये तुम्ही गेस करा हा सीन किती भारी दिसत असेल। पूर्ण इकडे हिरवळ पसरलेली आणि पूर्ण वरून धबधबे वाहणारे दिसतात आपल्याला इथे। आणि हायवेवर फिरण्यापेक्षा मला असे छोटे रस्ते पण एकदम छान वाटतात, कारण का रस्त्यांच्या दोन्ही साईडला एकदम असे झाडं वगैरे आहेत आणि मध्ये हा रस्ता आहे, आजूबाजूला टेकडी आहे, तर इथे गाडी चालवण्यासाठी पण खूप भारी वाटतं। आता इकडे तुम्हाला समोरचं दिसत असेल हा पूर्ण व्ह्यू, मी एक टॉपवर आहे आणि पुढे असे हिल दिसत आहेत सर्व। आणि पुढे गेल्यानंतर ना पुढे एक नदी आहे, त्या नदीवरती आणि नदीच्या दोन्ही साईडला आहे ना पूर्ण असे नारळाची झाडं लावलेले आहेत, तर त्यामुळे तिकडे गेल्यानंतर आपल्याला एकदम केरळा किंवा कोकणात गेल्याचं फील येतं। इथे पुढे एक सीन आहे, तो सीन पाहण्यासाठी मी एवढं 45 किलोमीटर अंतर पार करून आलेलो आहे। हा सीन आपल्याला इथे पाहायला मिळतो है ना। हे बघा, इथे माझ्यासारखे खूप लोक थांबणारे असतात इथे आणि इकडे बघा हा सीन मला खूप भारी वाटतो। मध्ये पाणी आहे आणि दोन्ही साईडने असे मस्त झाडे वगैरे आहेत आणि या साईडला पण। आणि हे पाणी इथे आहे ना कधी पण कमी जास्त सडन होऊ शकतं। फ्रेम मध्ये आपली बाईक किती भारी दिसतेय, दोन्ही साईडने मस्त झाडे आहेत, मागे पाणी आहे आणि ब्रिजवर मी थांबलेलो आहे आणि इथे नेहमी ट्रॅफिक कमी असते, त्यामुळे इथे येते वेळेस पण ना हा प्रवास करते वेळेस खूप भारी वाटतं। ब्रिजच्या या साईडला पाणी कमी आहे आणि इकडे कोणीतरी शूटिंग करायला आलेलं आहे।
पण या साईडला आहे ना किती भारी फ्रेम दिसते आणि ही आपली गाडी. मी इकडे ब्रेकफास्टसाठी आलो आहे आणि इकडे याचं नाव काहीतरी लोहगड बोटिंग क्लब आहे आणि इकडे एंट्रीचं कूपन घेतलं आहे आणि पुढे आता रेस्टॉरंटकडे जातो आहे. हे सर्व डिटेल्स वगैरे आहेत आपल्याला, हे पण इथे पाहायला मिळतील. मस्त एकदम थंड वाटते, ग्रीनरी आहे सर्व. मित्रांनो मी आता इथे आलो आहे पवना लेकच्या शेजारी आणि इथे आहे लोहगड रिसॉर्ट अँड बोट क्लब. इथे आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला हा सीन पाहायला मिळतो आहे. या साईडला जे आपल्याला ते बोटिंग क्लब वगैरे आहे त्यांचं आणि इथे थोडंसं बेट असल्यासारखं आहे. परत मग डाव्या साईडला सुद्धा आपल्याला पूर्ण पवना डॅम पाहायला मिळतो आणि हा सीन खूप भारी आहे. आजूबाजूला पूर्ण टेकड्या आहेत आणि त्या टेकड्याच्या पायथ्याला आपल्याला हे पूर्ण पवना डॅम पाहायला मिळतं. आणि तुम्हाला पण अशा प्रकारे जर इंटरेस्टिंग ठिकाणी जायला आवडत असेल तर तुम्ही एक वेळेस इथे अवश्य भेट द्या. इकडे रिसॉर्टमध्ये आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे वॉटरफॉल पण पाहायला मिळतील जे आर्टिफिशियल आहेत आणि इकडे असं छोटंसं गार्डनसुद्धा आहे. इकडे तुम्ही गार्डन पाहू शकता आणि गार्डनच्या शेजारीच आपण जे आत्ता बघितलेलं पवना डॅम आहे ते पवना डॅम पण पाहायला मिळतं. आणि इथे असलेलं हे छोटंसं रेस्टॉरंट जे समोर दिसतंय ते छोटंसं रेस्टॉरंट आहे. मित्रांनो आपली पवना लेकची राईड मी इथेच संपवतोय आणि अशा प्रकारे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता माझं हे इथे फायनल डेस्टिनेशनवरती मी आलो होतो आणि हे सर्व माझं इथे विजिट करणं झालेलं आहे आणि आता मी रिटर्न जातोय घरी आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.